हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईतील सीएसएमटीवर मराठा आंदोलकांची गर्दी। मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही आंदोलकांची हुल्लडबाजी। एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी स्थानक दणाणलं। डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उपोषण सुरू होतात मनोज जरांगेंचा एल्गार। आझाद मैदानावर जनसागर उसळला। सरकारचं शिष्टमंडळ संध्याकाळी मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न। मराठा आंदोलकांमुळे मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक कोंडी। शेकडो गाड्यांची फ्रीवेवर रांग। आंदोलकांचा आझाद मैदानाकडे ओघ सुरूच। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर चर्चेतून तोडगा निघेल। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। मराठा आरक्षणावर काँग्रेस नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी असल्याचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची। थेट जरांगेंशी चर्चा करा। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। तर आंदोलक दहशतवादी नाही तर मराठी माणूस, ठाकरेंची स्पष्टोक्ती। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आझाद मैदानावर। संदीप क्षीरसागरांचं प्रकाश सोळंकेंचा जाहीर पाठिंबा। जरांगेंचं आंदोलन हे फडणवीस सरकार उलथवण्याचा प्रयत्न। अजित पवार गटाचे आमदारही सामील असल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर। शहा आज अंधेरीतल्या मोगरेश्वर सार्वजनिक गणपतीचं तर शनिवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न। शेतकरी मेळाव्यादरम्यानची घटना। संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे पोलिसांच्या ताब्यात। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना 3 महिन्यांची मुदतवाढ। राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर। 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पदावर कायम राहणार। नांदेडसह बीड, हिंगोलीत भंडाऱ्यात पावसाचा जोर वाढला। पुराच्या शक्यतेनं नांदेडमध्ये सर्व शाळांना सुटी जाहीर। गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजातून विसर्ग। जालन्यात राजापूर जाफराबाद महामार्गावर भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली। 5 जणांचा बुडून मृत्यू, 2 महिलांचा समावेश। नमस्कार, मी दीपक पळ।